तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. आज परत एकदा आपण चाललेलो आहे शिवाजी पार्क मैदान दादरमध्ये क्रिकेट खेळायसाठी. मागच्या संडेलाच आमची क्रिकेटची ओपनिंग झाली आणि ह्या संडेपासून प्रॅक्टिसची पोरं सर्व आली असती. तर आपण जाणार आहोत तिकडे दादरला शिवाजी पार्क मैदानामध्ये. आत्ताच निघालं वडाला गणेश नगरमधून. तर हे गणेश नगरचं मार्केट आहे. तिकडे जाऊ आता आपण. त्यांना बस पकडू लगेचच शिवाजी पार्क मैदानामध्ये जाऊ. आताच दादर बाजारला उतरलो आणि ती बस मागे तर हा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये. बघा फायनली आपण दादरमध्ये आलो. मस्त सजावट केली. रात्रीचं खूप भारी वाटेल. इथे लायटिंग वगैरे केलेली असते. आता आहे बघा एंट्री तर इथनं जाते. खूप मोठे सारे कंदील लावलेत. दीपोत्सव 2025. सर्व पोरं आलेत. आपल्याला थोडं लेट झालं आहे केलेलं आहे. थोडी प्रॅक्टिस वगैरे करू. थोड्या व्हिडिओतर्फे दाखवणारच प्रॅक्टिस कशी करायची. मॅच तर आता खूप टाईम आहे मॅचला. सो फायनली आपण आलो आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये. संडेचा ना शिवाजी पार्क मैदान हा पूर्ण भरलेला असतो. पण आज एवढी गर्दी नाही आहे. बहुतेक चर्चगेटला बहुतेक जण जातात. प्रत्येक क्रिकेटची ओपनिंग असते. आमच्या गावातली पोरं पण इकडेच खेळत असते. बघून हे बघा हे पण खूप सारी गर्दी आहे. फायनली आपण आता पोहोचले. गावातली पोरं पण सर्व भेटलेत. हे अजूनही प्रॅक्टिस करतायत. ओ भाई बॉलर आणि काय ना रे भाई. मागच्या संडेचे मॅच विनर. नाही पहिले पोटले बाहेर बाजूला. गर्दी खूप कमी आहे. क्रिकेट चालू आहे आणि हा आहे प्रेमवेडा. प्रेमवेडा आधी बघा पोरं इकडे खेळायची तयारी करतात आणि हा प्रेमवेडा आधी आता तोंड लपवतो. का अक्षता काय बोलतो? काय नाही सर्वजण आले. मग चांगला एकदमच उकळून जाईल भाई. जास्त वाट नको लावू. त्यानंतर आत्ताचा ओपनर बॅट्समन दिप्या आज एकतरी सिक्स मारतो का बघतो मी. काय 4-5 मासे लागतात बोलून टाकत. सध्या चालू आहे बाउंड्रीचे चालू आहे की बाउंड्रीला ठेवणार आहेत ते. आणि सर्व फिल्डर तर लागले ते आमच्या गावातलेच आहेत. म्हणजे गावातल्याच पोरांची मॅच लागले म्हणजे आमच्याच. तर बघू आता मॅच सुरू होईल. थोडं आम्ही हारलेलो. आता आम्ही नक्की जिंकणार आणि आमचा कॉन्फिडन्स आहे. आणि आमचे बॉलर पाजवले पाजवून आणले. आयला कॅप्टन पूर्ण चेअरअप करतोय.
आज वाटतं जिंकणार, जिंकायची पूर्ण तयारी आहे. आमचा ओपनर बॅट्समन मागच्या संडेला 4 बॉल 4 सिक्स मारणारे बॅट्समन आणि त्याने तोच बॉलर परत एकदा आमने सामने येताना आणि पहिलाच बॉल पहिलाच बॉल सिक्स, परत एकदा आमने सामने आले आणि पहिलाच बॉल ऑफला मारलेला सिक्स सिक्स सिक्स. रिव्हर्स बोलला ना, रिव्हर्स मारू आम्ही. पहिलाच बॉल सिक्स मारलेला आहे. मागच्या संडेची हायलाईट परत एकदा चालू आहे असं वाटतंय मला. पहिलाच बॉल तर दुसरा बॉल, तोच बॉलर तोच बॅट्समन आणि परत परत हायलाईट. सध्या हायलाईट चालू आहे. लाईन कुठे सिक्सरची? 2 बॉल 2 तरी सिक्स पडलेले आहेत. तिसरा बॉल ग्राउंड शॉट केलेला. ओ आईला सिक्स बाई, खडे खडे आईला. आमचा बॉलर पण बॅटिंग करायला लागला आणि कॅप्टनची फुल उदास असताना बॉलर पण आमचा सिक्स मारतोय. अरे काय बॉलिंग टाकतो यार. धाव 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 धाव. कोण नाही. आपण आलोय पडवण मध्ये. अनिल, आमचा मयूरभाई कसा आहे? आणि आज आमच्या बाजूच्या गाववाल्यांची ओपनिंग झाली काय? ओपनिंग चांगलं दादा. काय बोलतो, कसं आहे? तू बोल कसं आहे? एकदम मस्त. चॅनल तुम्हाला वेलकम गाईज. पडवण गावचे ओपनर बॅट्समन आणि बॉलर रोहित शर्मा आणि जीवन भाई. हा आमची मॅच चालू आहे. फलशीट टीमने मॅच घेतली. फलशीट टीमच आहे ना. लक्ष चला मॅचला स्टार्ट. आमचा ओपनर बॅट्समन हा गेम बघ. हा गेम बघ. आमच्या इथं असं आहे किल्ले.
मोठी असते आणि इंडिया तिकीट. शाबाश शाबाश. शाबाश. साईक मग पार्टी आहे. हे बघ इकडे इकडे हात वरती गेलाय बघ. हे बघ इकडे तुझ्या लेफ्ट साइडला आता. हे बघ इकडे लेफ्ट. हे बघ इकडे इकडे. हे बघ हा समोर बरोबर आहे. शॉर्ट आहे ना. कोण होता? शर्विलचा मित्र आहे रोहन रोहित. आर्यन. शर्विल कुठे गेला फिल्डिंगला. तू स्ट्राईक घे ना. हा कोणी वेगळा रे. इथला वाडीतला रे. दुसरा ट्राय कर. त्याची विकेट जाऊ दे. स्ट्राईक घे ना. शर्विल वरती वरती आहे. वरती बाय. अशा प्रकारे आम्ही पहिली सिरीज जिंकलो पैसेवाल्यांसोबत आणि सर्व पोरं. आता ही समोरची टीम होती आमची आणि जिंकलो आपण. चल लवकर. मस्त बॉलिंग टाकलीस रे. तुला बॉलर ट्रॉफी भेटणार. मी यांना चॅलेंज दिलेला. सर्विलने जर 6 बॉलात 6 रनाच्या वरती रन दिल्यानंतर ट्रॉफी नाही भेटणार. बस कमी दिल्यानंतर भेटेल. पण तुला भेटली ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन भावा. कुठे चाललास. कुठे चाललास. सर्वांना मिळेल सर्वांना मिळेल सर्वांना मिळेल सर्वांना मिळेल. तर आज आमचा नाश्ता भजीपाव आहे. आता आपण गरमागरम भजीपाव खाणार आहोत. 10 रुपये वाढला. आमचं आहे. इकडं फक्त